संभाजीनगर माझा हा काल 20 जिल्हे फिरून झाले। प्रत्येक जिल्ह्यात आम्ही किमान 8 ते 9 सभा घेत आहोत। 28 तारखेचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा प्रतिसाद भेटत आहे। 2 ते 3 लाख लोक त्या आंदोलनात सहभागी होईल। गुप्तेवारीपासून हे आंदोलन सुरू होईल। आम्ही महाएल्गार सभा म्हणून तिथं आयोजित केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो। सर्वपक्षीय सर्व जातीय प्रचंड पाठिंबा भेटत आहे। इथं मात्र ओबीसी मराठा दलित सगळ्या नेत्यांनी या शेतकरी म्हणून शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे। तर प्रचंड अडचणीत शेतकरी आहे। मी पाहतोय का ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असे आमचे देवेंद्रजी म्हणतात। उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे देवेंद्रजी ओला दुष्काळ म्हणून मागणी करत होते। म्हणजे मागणी करणारे देवेंद्र वेगळे आणि ओला दुष्काळ नाही म्हणणारे देवेंद्र वेगळे, असे दोन देवेंद्र पाहिले गेले। ओरा सातबारा कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र वेगळे आणि आता ओला दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू असे म्हणणारे देवेंद्र वेगळे। आता ते म्हणतात मार्च मध्ये रब्बी पिकाची परतफेड करा, तर ते पाहू। काल परवा त्यांनी असं म्हटलं का आम्ही दुष्काळ जरी जाहीर केला नाही तर दुष्काळाचे सगळे निकष लावू। मग आता सगळेच निकष लावतात तर जाहीर करायला काय झालं? हे किती बनवाबनवी आहे। कधी म्हणतात ते 3 महिन्यासाठी आम्ही कर्जाची सक्तीची वसुली करू। 3 महिन्यानं देवेंद्रजी काय चमत्कार होणार आहे आमच्या शेतकऱ्यावर? कसा तो कर्ज फेडणार आहे? कशा पद्धतीने तो शेती उभा करणार आहे? या सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्यकर्ते कोणी देत नाही। कृषी मंत्री द्यायला तयार नाही, मुख्यमंत्री द्यायला तयार नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री देत नाही। तर ही वाईट अवस्था आम्ही पाहतोय। इतकी वाईट अवस्था राज्यामध्ये कधीच नव्हती। साला दिलासा देण्याचं काम सुद्धा करत नाही, उलट पैशाचं सोंग उभं करता येत नाही। असं जर अजितदादा म्हणत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे। पण आता ओला दुष्काळ हा कुठल्या कायद्यामधला शब्द नाहीये आणि आपत्ती व्यवस्थापन 2005चा कायदा आहे। कलम 48 हे राज्यासाठी आणि कलम 46 राज्यासाठी, कलम 48 हे देशासाठी आहे। त्याच्यात स्वतंत्र अधिकार आहे ना। मला एक सांगा, तर कायद्यामध्ये आपत्तीग्रस्त म्हणून आपण जिल्हा करू शकतो। आता आपत्तीग्रस्त म्हणा का दुष्काळ म्हणा, हे शब्दाचा फक्त खेळ आहे। तो करायला मला वाटते काही अडचण नाही आहे। पण ते मुद्दा म्हणून शब्दामध्ये खेळवण्यासाठी जसं काही हायकोर्टात एखादी वकिली सुरू आहे अशा पद्धतीचं ते बोलत राहतात देवेंद्रजी। त्यांच्या वकिलीचा